कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने रविवार 12 अगस्त को नांदेड़ में आयोजित पार्टी की विभागीय बैठक के दौरान राज्य के पूर्व मुख्यमंत्री तथा भाजपा के राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण के बारे में कुछ वक्तव्य किए थे। पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल के जवाब देते हुए नाना पटोले ने अशोक चव्हाण कांग्रेस पार्टी छोड़कर चले गए, ये एक तरीके से अच्छा हुआ। जो कुछ होता है अच्छे के लिए ही होता है। चव्हाण को अपने साथ लेकर जाने वाले भारतीय जनता पार्टी के आभार ही व्यक्त करने चाहिए। 24 फरवरी को अशोक चव्हाण ने भाजपा का दामन थाम लिया। इस दिन मराठवाड़ा और खासकर नांदेड़ जिला राजनीतिक दृष्टि से आजाद हुआ है, ऐसा वक्तव्य नाना पटोले ने किया था। नाना के इस हमले से आहत होकर दूसरे ही दिन यानी सोमवार 13 अगस्त को भाजपा सांसद अशोक चव्हाण ने मीडिया के सम्मुख होकर नाना पटोले पर पलटवार किया। चीप पॉपुलैरिटी प्राप्त करने के लिए नाना पटोले द्वारा इस तरह की निजी स्तर पर बयानबाजी की जा रही है। प्रदेश स्तर के नेता को अभी लोकतंत्र की ही समझ नहीं है। वैचारिक दिवालिया के अलावा और कुछ भी ये बयान मायने नहीं रखते हैं। अपनी सुविधा के अनुसार कभी भाजपा तो कभी कांग्रेस पार्टी में प्रवेश कर अपनी अकल के तारे तोड़ने वाले महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष बहुत ही कम ऊंचाई वाले निकले हैं, ऐसी प्रतिक्रिया सांसद अशोक चव्हाण ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। वैचारिक पातळी ज्यांना नाहीये, ज्यांना काही राजकारणाची उंची नाहीये आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे। मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो, पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता हा सगळा प्रयत्न केलेला आहे। संघटनात्मक बैठक होती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणापुरती बैठक हा मर्यादित होती का, असा खरा प्रश्न निर्माण होतो। आणि मला वाटतं की ज्या पक्षा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होते त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले, एवढंच मला म्हणावं लागेल। मला त्यांना आठवण करून द्यायची, खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा, स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे। राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं अतिशय मनाचा कमीपणा आहे। स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे, अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये। आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढाईशी होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल। आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्या वेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा, साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का? आणि नंतर भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर मग पुन्हा साकोली पारतंत्र्यात गेलं का? म्हणजे आपण काय बोलतो, आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला, हा तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं? हा खरा प्रश्न आहे। नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा। दुर्गाम 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।